श्री स्वामी समर्थ. आजची बोधकथा आहे स्वामी आणि गर्विष्ठ पंडित. एकेकाळी अक्कलकोटमध्ये एक खूप मोठा विद्वान पंडित आला होता. त्याला आपल्या वेदांताचा आणि शास्त्राच्या ज्ञानाचा खूप मोठा गर्व होता. त्याला वाटायचे की माझ्या इतके ज्ञान कोणाकडेच नाही. तो ठिकठिकाणी जाऊन विद्वानांना हरवत असे. जेव्हा तो अक्कलकोटमध्ये आला तेव्हा त्याने पाहिले की हजारो लोक स्वामींच्या दर्शनासाठी रांगा लावून उभे आहेत. तो पंडित मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, हा तर एक साधा संन्यासी दिसतोय, याला शास्त्राचे काय ज्ञान असणार. तो पंडित स्वामींच्या समोर गेला आणि त्यांना काही कलिष्ठ म्हणजे कठीण प्रश्न विचारू लागला. स्वामी मात्र शांत बसले होते. स्वामींनी त्याच्याकडे एकदा पाहिले आणि एका लहान मुलाला जवळ बोलावले, जो तिथेच खेळत होता. तो मुलगा कधीच शाळेत गेला नव्हता. स्वामी त्या मुलाला म्हणाले, या पंडिताच्या प्रश्नांची उत्तरे तू दे. स्वामींनी त्या मुलाच्या डोक्यावर आपला हात ठेवला आणि काय आश्चर्य, तो लहान मुलगा संस्कृतमध्ये वेदांचे आणि उपनिषदांचे श्लोक म्हणू लागला. त्या मुलाने पंडिताच्या प्रत्येक कठीण प्रश्नाचे इतके अचूक उत्तर दिले की तो पंडित थक्क झाला. पंडिताला समजले की ज्या ज्ञानाचा त्याला गर्व होता ते ज्ञान स्वामींच्या एक कृपेसमोर काहीच नाही. त्याचे डोळे उघडले. त्याने स्वामींचे पाय धरले आणि आपली चूक मान्य केली. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, पोथी वाचून पंडित होता येते, पण जोपर्यंत मनातला मीपणा म्हणजेच अहंकार जात नाही तोपर्यंत खरे ज्ञान मिळत नाही. तुम्हाला ही कथा आवडली असल्यास आपल्या सर्व स्वामी भक्तांना शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.